अध्याय 6. ध्यान योग. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी व वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्रादी कर्म करीत नाही, तसेच आपले कर्तव्यही करीत नाही, तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. जो अष्टयोगामध्ये नवसाधन आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हणले जाते आणि त्याने पूर्वीचे योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियाचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तेव्हा इंद्रिय तृप्तीर्थ कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगरूढ झाल्याचे म्हणले जाते. मनुष्य आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी तेच मन हे परम शत्रू असते. ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्तच झालेला आहे, त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असतात. मनुष्य जेव्हा अजिर ज्ञान व साक्षात्कारा योग पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हणले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थिर आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सुने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, हृदय, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांमध्ये समबुद्धीचे पाहतो तेव्हा तो अधिकच प्रगत किंवा विशेष मानला जातो. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन, आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाचा किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजेत. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मूगचर्म किंवा मृदू वस्त्राचे आच्छादित करावे. आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिया, क्रिया असे संयम करून आपली मनाला एकाग्रता करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित व संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष करावे. याप्रमाणे शरीर, मन किंवा क्रिया याच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमी झालेले योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची म्हणजे श्रीकृष्णाचा निवास प्राप्ती करतो. हे अर्जुन, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, तो अतिशय झोपतो किंवा पुरेशी झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार आणि किंवा कर्मणूक आणि कर्म करणाऱ्याच्या सवयीत नियमित असतो, तो योगाभ्यासद्वारे सर्व सांसारिक दुःखाचे निदान करू शकतो. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थिर होतो तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याने म्हटले जाते. जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे
तेवत राहतो. त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. योगाभ्यासाद्वारे मनुष्य मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियापासून पूर्णपणे संयमित होतो तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेत लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यास आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियाद्वारे साक्षात्कार झालेले अमर या दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. ज्याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काहीच असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठ्या मोठ्या संकटामध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजेत आणि त्याने योगमार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेले सर्व भौतिक कामनाचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजेत. याप्रमाणे मन केवळ आत्मावर स्थिर केले पाहिजेत व इतर कशाचाही विचार न करू नये. आपला चंचल व अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भटकते तेथे तेथे मनुष्याने ते खेचून घ्यावे व आत्म्याला नियंत्रणात आणावे. ज्या योगी मनुष्याने मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणांच्या पलीकडे जातो. त्याला ब्रह्माशी असलेले गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्वकर्मा फलापासून मुक्त होतो. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेले योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाचा परमोच्च अवस्थेत प्राप्ती करतो. वास्तविक योगी सर्व प्राणी मात्रामध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांमधना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला भगवंताला स्वतंत्र पाहतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधीच दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्माच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. हे अर्जुन, जो आपल्या स्वतःच्या तुलनेत सर्व जीवाकडे त्याच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेले योग पद्धतीने ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल व अस्थिर आहे. हे कृष्ण, मन हे चंचल, अचूखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. भगवान विष्णू म्हणाले, हे महाबाहू, कोणते या चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने व अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्छृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनेद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितपणे यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते? हे महाभाऊ कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेल्या अशा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? हे कृष्ण, माझा संशय आहे, हा
पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणार कोणीही मिळणार नाही. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीला इहलोकात तसेच परलोकात विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्वृत्तीने प्रभावित होत नाही. योगभ्रष्ट योगी पुण्यात्मा लोकांमध्ये अनेक वर्ष सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेले तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यानंतर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनर्रुचीकरण करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. जसा जिज्ञासू योगी सदैव शास्त्राच्या कर्मंडात्मक तत्वाच्या अतीत असतो आणि जेव्हा योगी सर्व पापापासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा अत्यंत अनेक जन्मानंतरचा अभ्यासानंतरही सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो आणि सर्व योगांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. अध्याय 6 संपूर्ण. हरे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा.